नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने गाठला नवा उच्चांक. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मागे टाकत मिळविला 4 कोटींचा नफा. प्री वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी. मराठा वधूवर परिचय मेळाव्यात झाला एकमताने ठराव. राज्य उत्पादन शुल्क विभागाने लांबोटीतील 2 धाब्यांवर टाकल्या धाडी. दारू पिणाऱ्या 4 जणांना केली अटक. आणि यल्लम्मा देवीच्या यात्रेतून परत येताना काळाने घातला घाला. पती पत्नीसह 2 मुलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. मराठा समाजातील मुलामुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधूवर मेळाव्यात करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आलेले प्री वेडिंग शूट करू नये या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला. मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधूवर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवान माने देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा उपाध्यक्ष जी.के. देशमुख, सदाशिव पवार, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे, मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक भाषणात जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधूवर मेळावा घेण्यामागची भूमिका विशद केली. परिवहन सभापती राजन जाधव यांनी आपल्या भाषणात समाजासाठी अशा वधूवर मेळाव्याची गरज आहे, मात्र विवाह सोहळ्याला जमवण्याच्या माध्यमातून होणाऱ्या दलालीला आळा बसला पाहिजे, त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आई वडिलांनी आपल्या मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत, कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलीची निवड करावी. साधेपणाने विवाह पार पाडावेत. विवाह सोहळ्याप्रसंगी केली जाणारी प्री वेडिंग शूटिंगवर पायबंद घालावा, तसा ठराव देखील या वधूवर मेळाव्यात केला गेला. सर्व समाज बांधवांनी याला एकमताने पाठिंबा दिला. हा वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी आर.पी. पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, रमेश जाधव, नवनाथ कदम, अभिंजली जाधव, शोभाताई गुटे, नितीन जाधव, कल्याण गव्हाणे, डॉ. संजीवनी पवार, सचिन चव्हाण, नितीन भोसले, सिद्धाराम वाघ, दीपक शेळके, संतोष जाधव, सचिन शिंदे, सुशील गवळी, प्रवीण थोरात, गोवर्धन गुंड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केले, तर आभार दिनकर देशमुख यांनी मानले. पंढरपूर ते रायगड अशी आपची स्वराज्य यात्रा सोलापूर शहरात दाखल झाल्यानंतर यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आम आदमी पक्ष आता महाराष्ट्रामध्येही विशेष लक्ष देत आहे. आपच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार आप पंढरपूर ते रायगड असा प्रवास करून स्वराज्य यात्रा करत आहे. या यात्रेची सुरुवात पंढरपुरात विठुरायांचे दर्शन घेऊन सकाळी 8 वाजता सुरू झाली. त्यानंतर दुपारी 4च्या दरम्यान सोलापुरात ही यात्रा पोहोचली आणि शहरात यात्रा पूर्ण करून यात्रा इंदापूरच्या दिशेने रवाना झाली. या यात्रेदरम्यान आपचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांनी युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. इटालिया यांच्या स्वागताकरता परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत कोनापुरे चाळ येथे इटालिया यांचा सत्कार करण्यात आला. इटालिया यांनी परिसरातील महिलांना मार्गदर्शन केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीने ठेवी ठेवण्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मागे टाकत 4 कोटींचा नफा मिळवला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बँकेत बाजार समितीच्या 100 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कौतुक विभागीय सहनिबंधक यांनी केले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत 15 जुलै रोजी संपत आहे. बाजार समितीच्या सभागृहात सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध 22 विषयांना मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाने जर विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ दिली नाही तर संचालक मंडळाची ही शेवटची बैठक ठरणार आहे. या बैठकीस विभागीय सहनिबंधक राजेंद्र देशमुख यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाचे ठेवीबद्दल कौतुक केले. उत्पन्नातून शेतकऱ्यांना सुविधा कर्मचारी भरती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीस उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, अमर पाटील, राजू वाघमारे, बसवराज इटकळे, केदार उंबरजे, प्रकाश चौरेकर, सचिव सीए बिराजदार आदी उपस्थित होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 22 कोटी 23 लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून 17 कोटी 50 लाखांचा खर्च वजा जाता 4 कोटी 72 लाखांचा नफा समितीला झाला असल्याची माहिती देण्यात आली. कांदा दरात घसरण झाल्याने यंदा मागील वर्षाच्या तुलनेत बाजार समितीला 3 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी मिळाल्याचेही सांगण्यात आले. उत्पन्नातील 22 कोटींपैकी 10 कोटी रुपयांचा खर्च हा कर्मचाऱ्यांच्या पगारावरच होतो. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातील सुमारे 50% रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तर उर्वरित रक्कम ही शेतकरी विकास योजना व प्रशासकीय खर्चासाठी तरतूद करावी लागत आहे. सोलापुरात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने सोलापूरवासियांना उन्हाचे जोरदार चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. अगदी सकाळपासूनच सोलापूर शहरात उन्हाचे चटके जाणवत आहेत. सकाळी 9 नंतर गरमीला सुरुवात होत आहे. सकाळी 11 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. तापमानात आणखी वाढ होईल असा इशारा खात्याने दिला आहे. सर्व शहरात उष्णतेची लाट पसरलेली आहे. सोलापूर देखील याला अपवाद नाही. दरम्यान सोलापुरात पुन्हा उच्चांकी तापमान नोंदले गेले. 21 मे रोजी सोलापुरात सुमारे 43.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. गेल्या 2-3 दिवसात सोलापुरातील तापमानाचा पारा किंचितसा कमी झाला होता. मात्र रविवारी दिवसभर सोलापूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके सहन करावे लागले. सोलापुरात रविवारच्या दिवशी 41.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जून महिना जवळ आला तरी तापमानात वाढ होत असल्याने सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही होत असून सर्वांनाच आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. रायगडावर 350 वर्षांनंतर ऐतिहासिक कीर्तन सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे साजरा केला जाणार असल्याची माहिती रायगड प्रतिष्ठान निराळे वस्ती सोलापूरचे संस्थापक शिवाजी भोसले यांनी दिली. बुधवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 12 वाजता 2 वाहने श्री संत मुक्ताई मंदिर, राजेश कोठेनगर, लक्ष्मीपेठ, सोलापूर येथून रायगडकडे रवाना होणार आहेत. वारकऱ्यांसाठी प्रवासात भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. 30 तारखेला रोल स्केटिंगद्वारे शिवज्योत तुळजापूर, सोलापूर ते रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्यास घेऊन जात आहेत. गुरुवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजता अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचे भव्य आणि सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 7:30 वाजता रायगडावरील जगदीश्वरांच्या मंदिराकडे पालखी निघते. त्यावेळी भव्य दिव्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिंडीमध्ये वारकरी परंपरेप्रमाणे विविध पाऊल, फुगडी वगैरे सादर केले जाणार आहे. सदरची दिंडी हरिभक्तपरायण ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष व हरिभक्तपरायण बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचे अनेक वेळा कीर्तन श्रवण केले. संत तुकाराम महाराज यांचे विचार घेऊन राज्याभिषेक सोहळ्यास आम्ही जात आहोत असे सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितले. तसेच 1674 साली रायगड येथे राज्याभिषेक झाला. त्यावेळी गडावर गायन, वादन, संतपूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे याची इतिहास साक्ष देत आहे. त्यामुळे यंदा कीर्तन व वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण मुख्य राज्याभिषेक होऊन 350 वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता प्रथमच हा योग प्राप्त होत असल्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होत आहे. जे वारकरी रायगडावर जाणार आहेत त्यांच्याकडे वारकरी पोशाख असणे गरजेचे आहे. ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे त्यांनी 1 जून रोजी उपस्थित राहावे असे आवाहन रायगड प्रतिष्ठान निराळे वस्ती सोलापूर संस्थापक शिवाजी भोसले व विठ्ठल मोलाणे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद ताटे, सचिन भोसले, संतोष जावळे, सुरेश अवताडे, दीपक घंटे, ऋषिकेश झांबरे, अजिंक्य मोरे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. यल्लम्मा देवीच्या यात्रेतून परत येताना सोलापूरच्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून पती पत्नीसह 2 मुलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हॉस्पेट जवळील दोट्टीडाळ या गावाजवळ ट्रकने कारला जोरदार धडक देत कारला चिरडले. या अपघातात 6 जण ठार झाले आहेत. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील 4 जण तर कर्नाटक राज्यातील 2घांचा समावेश आहे. बेंगळुरूकडे आपल्या कारमधून निघालेले दोघे पती पत्नी, त्यांची 2 मुले अशा 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच इंडी तालुक्यातील नंदराळ गावच्या त्यांच्या 2 नातेवाईकांचाही यात मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात शोककळा पसरली आहे. लवंगी गावच्या अख्ख्या कुटुंबाला ट्रकने चिरडले. राघवेंद्र सुभाष कांबळे वय 25, जानू राघवेंद्र कांबळे वय 23, राकेश राघवेंद्र कांबळे वय 5 आणि रश्मिका राघवेंद्र कांबळे वय 2 सर्वजण राहणार लवंगी तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. राघवेंद्र कांबळे हे सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावचे रहिवासी होते. बेंगळुरू येथे एका खासगी कंपनीत ते नोकरीला होते. ते पत्नी आणि 2 मुलांसह बेंगळुरू येथे राहत होते. लवंगी येथे यल्लम्मा देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने कांबळे परिवार गावाकडे आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावातील 2 ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यात 2 हॉटेल चालकांसह 4 मद्यपी ग्राहकांना अटक करून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूर विभाग निरीक्षक किरण बिराजदार यांच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवेवरील हॉटेल गुरुदत्त या ठिकाणी धाब्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी हॉटेल चालक श्याम दत्तात्रय कारे वय 43 हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी 2 मद्यपी ग्राहक नामे अक्रूर विठ्ठल खरात वय 37 व ज्योतिबा गुलाबचंदन शिवे वय 40 हे इसम मद्यपितांना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 68 व 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका दुसऱ्या कारवाईत लांबोटी येथील हॉटेल गौरी या ढाब्यावर छापा टाकून हॉटेल चालक प्रदीप पंडित नरोटे वय 28 व मद्यपी ग्राहक राजेंद्र केरबा वाघमारे वय 51 व जनार्दन नारायण शिरगिरे वय 52 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचे तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सोमवारी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ RR जाधव यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना 1,000 रुपये दंड असा एकूण 54,000चा दंड ठोठावला. ही कारवाई निरीक्षक किरण बिराजदार, दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान गणेश रोडे व प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने नवीन संसद भवन बांधण्यात आले. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने नवीन संसद भवन आगामी 25 ते 50 वर्षांमध्ये देशातील सरकारांचा दृष्टिकोन कसा असेल त्याचा हा अभ्यास आहे. गुगल अर्थ वरून अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की नवीन वास्तू त्रिकोणाकृती आहे आणि जुन्या संसदेच्या पूर्व दिशेस आहे. या नवीन वास्तूमध्येच पूर्वेस प्रतीक बनियान ट्री म्हणजेच वटवृक्षाचे झाड आहे. त्यामुळे पूर्वेस सी कट झाला आहे असे दिसते. त्यामुळे देशात स्वत्वाची जाणीव होईल, म्हणजेच स्वतःची खरीखुरी शक्ती कळेल. पूर्वीची आपली संसद ही गोलाकार होते, ती वायू तत्व दर्शवित होती. त्यामुळे आपल्या देशाचा दृष्टिकोन बचावात्मक होता. पण नवी संसद त्रिकोणाकृती आहे, जे अग्नितत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे येणाऱ्या सरकारच्या देशांतर्गत व जागतिक राजकारणात आक्रमक व धाडसी दृष्टिकोन असेल. वास्तूनुसार त्रिकोणाकृती ही अग्नितत्वाची असते आणि पूर्व दिशा ही अग्नितत्वाची दिशा मानली जाते. त्यामुळे या प्रभावामुळे भारत सरकारमध्ये म्हणजेच देशांतर्गत व जागतिक राजकारणात आक्रमकता व प्रखर नेतृत्व गुण विकसित
विकसित होईल ही आक्रमकता संपूर्ण जगाला चकित करून सोडेल. उद्घाटनाची तारीख 28 मे 2023 असून त्यातील 28 अंकाच्या मुलांक 1 अंकाचे प्रतिनिधित्व म्हणजे सूर्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने, सूर्य हा नवग्रहाचा राजा असल्याने, चरित्र संपन्न व आध्यात्मिकतेच्या प्रभावामुळे भारत देश जगात सूर्यासारखा चमकेल. नमस्कार. नवीन संसद भवन निर्माण झाल्यामुळे सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. गुगल अर्थचा मी अभ्यास केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या, त्या मी इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा जो अभ्यास आहे ह्याची जी प्रचिती आहे ती आगामी 25 ते 30 वर्षामध्ये संपूर्ण देशाला तो फरक जाणवेल. कारण नवीन वास्तू ही इतकी मजबूत आहे की तिला 100-125 वर्ष काही होणार नाही इतकी मजबूत वास्तू आहे. पण ह्या वास्तूचे जे परिणाम आहेत जे मी आता सांगतोय त्याची जी अनुभूती आहे ती येत्या 25-30 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. तुम्हाला माहित असेल की पूर्वीची जी संसद होती ती गोलाकार होती आणि वास्तुशास्त्रानुसार गोल आकार हा धातू तत्वाचा आहे. त्यामुळे आपण खूप बचावात्मक पवित्र्यामध्ये संपूर्ण जागतिक राजकारण केलं. पण आताची जी वास्तू आहे ती त्या गोल आकाराच्या वास्तूच्या पूर्व दिशेला आहे. जेव्हा तुम्ही गुगल अर्थ ओपन करता तिथे नॉर्थ दिसतं, तर गोल संसदेच्या समोर ही त्रिकोणी वास्तू आहे जी नवीन संसद आहे. आणि त्रिकोण आकार हा अग्नितत्वाचा आकार मानला जातो आणि एंट्रन्स झोनमुळे तो त्रिकोण सुद्धा षटकोनामध्ये पण बदललेला दिसतोय, पण मेजर त्रिकोणच दिसतोय. आणि त्या त्रिकोणाच्या अग्नितत्वामुळे आपला भारताचा जो दृष्टिकोन आहे तो खूप धाडसी आणि आक्रमक राहणार आहे. आणि त्यात पूर्वेला डक्ट असून म्हणजे एक मोकळी जागा आहे आणि तिथे बॅनियन ट्री म्हणजे प्रत्येक बॅनियन ट्री असं तुम्हाला गुगल अर्थ मध्ये दिसेल. म्हणजे तिथे वटवृक्षाचं झाड आहे. म्हणजे पूर्वेला वडाचं झाड असणं हे अतिशय शुभ मानलं जातं. आणि समरांगण सूत्रधाराच्या नुसार सी कट टू ईस्ट म्हणजे सी ओपनिंग टू ईस्ट जे असतं त्याला सुक्षेत्र म्हटलं जातं. आणि ते खूप त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना खूप धाडसी पराक्रमी बनवतं, आरोग्य संपन्न बनवतं. आणि ह्या सर्वांची आपल्या देशाला खूप मोठी गरज होती. तर ती गरज या वास्तूमुळे पूर्ण झालेली आहे. तर आगामी म्हणजे देशाच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कामगारांच्या समस्या सोडविणे अधिकारी म्हणून कर्तव्य असल्याचे मत कारंजे यांनी व्यक्त केले. कामगार हा महापालिकेचा आत्मा आहे. त्यांच्याशिवाय अधिकारी काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवणे अधिकारी म्हणून आमचे कर्तव्य असल्याची भावना मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी व्यक्त केली. नवी पेठ येथील मनपा शिक्षण मंडळ कार्यालयाच्या आवारात असलेल्या कामगार शक्ती युनियनचा 42वा वर्धापन दिन संघटनेचे संस्थापक जनार्दन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारंजे बोलत होते. याप्रसंगी मनपाच्या सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, मनपा शिक्षण मंडळाच्या लेखापाल मेहजबीन शेख, कामगार संघटनेचे बापूराव सदाफुले, बसपाचे आप्पासाहेब लोखरे, राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे सायमन गट्टू, वंचित आघाडीचे विनोद इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत संयोजक भालचंद्र साखरे यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी कामगार शक्ती युनियनचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगून कामगारांसाठी आपल्याला जे काही चांगले करता येईल ते करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली. सहाय्यक आयुक्त भगत यांनी महापालिकेकडे जवळपास 4,500 कामगार असूनही पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होत नसल्याची खंत व्यक्त करून कामगारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून संघटनेचे संस्थापक जनार्दन शिंदे आणि संघटनेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दरम्यान यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचारी दशरथ अड्डाकुल यांची कन्या रुपाली अड्डाकुल हिने MSW परीक्षेत यश मिळवल्याबद्दल तिचा संघटनेतर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शिवाजी कांबळे, श्रीनिवास रामगल, अजय कांबळे, विशाल सोनवणे, आतिश कुचेकर, लिंबराज जेटीथोर, बसू जाधव, प्रवीण सोनवणे, पांगू जाधव, सूर्यकांत विभूते, संतोष गायकवाड, श्रावण भंडारे, बापू सातपुते यांच्यासह मनपा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युनियनचे सचिव चांगदेव सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाची उपस्थित असलेले संघटनेचे कार्यकर्ते यांचा सत्कार जनार्दन संघ करतात. त्याचबरोबर पत्रकार वरती साहेब यांचाही सत्कार जनार्दन सिंह यांनी करावा असं मी विनंती करतो. त्याचबरोबर श्रीनिवास रंगल यांचाही सत्कार इकडे बघा आधी विनंती आहे की या कार्यक्रमाच्या संघटनेचे कार्यकर्ते दशरथ आडागडे यांचे सत्कार सुरू करा. त्यानंतर सोनवणे यांचे सत्कार आहेत का? आम्हा इकडे बघा. एक चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ झाला. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कृषी पर्यटनात केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व सीईओ दिलीप स्वामी भारावून गेले. या प्रसंगी कचरा मुक्त ग्राम अभियानाचा गाव पातळीवर शुभारंभ आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर सोशल फाउंडेशन आणि चिंचणी ग्राम कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या कृषी पर्यटन क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे उद्घाटन करताना सीईओ स्वामी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी केले. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी भूषवले. सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या 3 मध्ये निर्मल ग्राम असलेले चिंचणीने कचरा मुक्त ग्राम अभियानात देखील चांगले पाऊल टाकले आहे. कृषी पर्यटनाच्या ठिकाणी स्वच्छता असेल तर सोन्याहून पिवळे आहे. सध्या मासिक पाळी व्यवस्थापन सप्ताह आहे. या कालावधीत मासिक पाळीबाबतचे समज गैरसमज बाबत प्रबोधन करा. महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या. जैविक कचऱ्याबरोबरच वैद्यकीय कचऱ्याकडे देखील गांभीर्याने पहा. कोरोनामुक्त असलेले चिंचणी गाव मोहन अनपट सारखे तरुण युवकांनी या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. शिवार फेरी काढून आमदार व वरिष्ठ अधिकारी यांनी चिंचणी कृषी पर्यटन केंद्राची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भाकरे यांनी केले तर समृद्ध गाव समिती अभियान समितीचे अध्यक्ष मोहन अनपट यांनी चिंचणीच्या विकासाची सविस्तर माहिती दिली. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि अतिरिक्त जीएसटी आयुक्त वैशाली पतंगे ठोंबरे यांनीही उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. ठोंबरे यांनी ग्रामीण भागातल्या पर्यावरणप्रेमी उत्पादनांना शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांच्या कल्पनांचा समावेश करून पूर्ण जिल्ह्याचा एक विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल असे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जाहीर केले। या कार्यशाळेत पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषीभूषण अंकुश पडवळे, पर्यटन तज्ञ रफिक नदाफ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन विजय कुचेकर यांनी केले। आमदार सुभाष देशमुख यांनी सरपंच हाच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो, त्यामुळे सरपंचांनी निर्धार केला तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल असे प्रतिपादन केले। या कार्यशाळेत सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, सल्लागार व प्रतिनिधी उपस्थित होते। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तुळजापूर तालुका मुख्य सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी पत्रकार चांदसाहेब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तुळजापूर तालुका मुख्य सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी पत्रकार चांदसाहेब शेख यांची नियुक्ती करण्यात आली। आरटीआय कार्यकर्त्यांची राज्यव्यापी एकजूट व्हावी या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुख्य सोशल मीडिया तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मौजे मंगरुळ येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चांदसाहेब शेख यांची निवड करण्यात आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी पनवेल येथील मुख्य कार्यालयातून 28 मे रोजी काढलेल्या पत्रकाद्वारे ही निवड केली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तुळजापूर तालुकाध्यक्ष दत्ता डोके यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली। भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचनाही त्यांनी या पत्रकाद्वारे केल्या आहेत। पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदान व कोरोना काळातील प्रशासनाबद्दल केलेले सकारात्मक लिखाण तसेच तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी असलेल्या सलोख्याचा संपर्क यामुळे पत्रकार चांदसाहेब शेख यांची निवड करण्यात आली आहे। सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम 2005 चा व्यापक जनहितासाठी वापर व प्रसार करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 चा प्रचार व प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। नळदुर्ग शहरातील सावरकर चौकात दिनांक 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नळदुर्ग शहरातील सावरकर चौकात 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सावरकरांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक बसवराज धरणे, शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर सावरकर चौकातील नामफलकाचे पूजन संतोष पुदाले, उमेश जाधव, प्रमोद कुलकर्णी, उमेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संतोष पुदाले, सुशांत भूमकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर, पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, सरदार सिंग ठाकूर, ज्ञानेश्वर घोडके, प्रमोद कुलकर्णी, संतोष पुदाले, पद्माकर घोडके, उमेश जाधव, उमेश नाईक, अमित शेंडगे, सुभाष भूमकर, शिवाजीराव नागणे, धोंडोपंत कमठाणकर, मुकुंद भूमकर, मनोज कुलकर्णी, अशोक भूमकर, अनिल कुलकर्णी, प्रमोद जोशी, उत्तम रामदासी, आकाश कुलकर्णी, सारंग जोशी, प्रशांत चव्हाण, आशुतोष नाईक, प्रशांत जोशी, अनिल गुरव, मोहन कुलकर्णी, धनु कुलकर्णी, मयूर भूमकर, आदित्य कुलकर्णी, हनुमंत कुलकर्णी, सोनू गवळी यांच्यासह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले। अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे कोठडी आहे। तुम्ही जर गेलात अंदमानात तर दिसते की त्या कोठडीमध्ये महाभयंकर अंधार म्हणजे एक सुई जर तुम्ही त्या कोठडीत टाकली तर ती सुई तुम्हाला सापडायला 8 दिवस लागायची। अशा कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं। आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला वैशिष्ट्य, सावरकर ज्या अंदमानच्या जेलमध्ये होते त्याच अंदमानच्या बाजूच्या कोठडीमध्ये त्यांचे भाऊ कित्येक वर्ष तिथं राहत होते।
दोन भाऊ एकाच जेलमध्ये होते, परंतु दोन भावांची शेवटपर्यंत भेट झाली नाही. त्याग एवढा सोपा नाही. सावरकरांच्या भावाला सुद्धा अंदमानची जेल झाली होती, ते त्याच ठिकाणी होते. आता दुसरी कल्पना करा, प्रमोदजी सांगितल्याप्रमाणे जेलमध्ये असताना त्यांना पत्र आलं की त्यांच्या लहान मुलाचं प्लेगनं त्यांच्या लहान मुलाचं निधन झालं. तर त्यांनी त्यांची वहिनी, त्या वहिनीला त्यांनी पत्रानं उत्तर दिलं. आता तुमच्या आमच्यासारखी माणसं एक कोणी का असे ना, आपण 4-8 दिवस त्या दुःखात असतो. तर त्यांनी वहिनीला पत्र लिहिलं, माणसं येतात, माणसं जातात, त्याच्या येण्याचंही दुःख नाही आणि जाण्याचंही दुःख नाही. जरी माझा मुलगा गेला तरी मला त्याचं काहीही दुःख नाही. अजूनही माझी मातृभूमी ही गुलामगिरीमध्येच राहते. जोपर्यंत ती गुलामगिरीच्या बाहेर येत नाही, त्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं कुठलंच मोठं संकट नाही किंवा दुःख नाही. आता हे दुःख पचवणं एवढं सोपं आहे? हे दुःख तुम्हाला लपवून बरं कशासाठी, कुणासाठी? तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर त्यांच्या चारित्र्यावर चिंतोड निर्माण करण्यासाठी होता का हा त्याग? हे बलिदान, हे संस्कार, ही संस्कृती की ज्याला काहीच कळत नाही. माझं एक मत असतं सुशांतजी, की स्वातंत्र्य लढा ही आमच्यासाठी प्रेरणा दे. ती कुणी कसं लढणं याला महत्व नाही. लढणाऱ्या माणसांनी ज्यांनी आमच्यासाठी त्याग केला तो प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी वंदनीय पाहिजे. ही भूमी 700 वर्षाची गुलामगिरीची होती. छत्रपतींच्या स्वराज्यानंतर या भूमीवर 700 वर्षांचं राज्य होतं. कित्येक लोक मेले. चाफेकरच्या 3 भावांनी त्याग केला. आम्हाला त्याचं काय देणं घेणं, काही संबंध नाही. आमचं कसं झालं, आम्हाला काय विषय नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट आमचा राजकारणापाशी येतो. राजकारण असेल तर सावरकर, राजकारण असेल तर गांधीजी, राजकारण असेल तर देश, आणि राजकारण असेल तर आमची गुलामगिरी. आमची मतं व्यक्त करायसाठी जर राजकारण असेल तर आम्ही मत व्यक्त करतो, राजकारण नसेल तर आम्ही मत व्यक्त करत नाही. आम्हाला स्वातंत्र्याचे कुणाचेच नाव माहित नाहीत. तुम्हाला साधं सांगतो, विलासजी, जालियनबाग हत्याकांड जे निष्पाप लोकांवर त्या माणसांनी बंदुकी चालली, 456 लोक मेली त्या हत्याकांडामध्ये. 456 लोक मेली. ज्यांनी ज्याच्या पद्धतीनं या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांच्या प्रत्येक रक्ताची किंमत आज आम्हाला. मौजे इटकळ येथील पोलीस पाटील विनोद सलगरे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील तरुण होतकरू कर्तव्यदक्ष गाव कामगार पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी गाव पातळीवर पोलीस पाटील म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांची उपस्थिती होती. विनोद सलगरे हे गेल्या 5 वर्षांपासून पोलीस पाटील म्हणून गाव पातळीवर काम करत असताना पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनास वेळोवेळी मदत करत गावातील लहान सहान तंटे हे गावातच मिटवून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोलाचे काम करतात. याबद्दल त्यांच्या या कामाची दखल घेत नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. विनोद सलगरे यांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव केल्याने इटकळ ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने गाठला नवा उच्चांक. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मागे टाकत मिळविला 4 कोटींचा नफा. प्री वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी. मराठा वधूवर परिचय मेळाव्यात झाला एकमताने ठराव. राज्य उत्पादन शुल्क विभागाने लांबोटीतील 2 धाब्यांवर टाकल्या धाडी. दारू पिणाऱ्या 4 जणांना केली अटक. आणि यल्लम्मा देवीच्या यात्रेतून परत येताना काळाने घातला घाला. पती पत्नीसह 2 मुलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.